वाहतूक कोंडी झाली म्हणून ती सोडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी महिलेला भर रस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करत विनयभंग करण्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी 18 एप्रिलला सायंकाळी कापड बाजार रोडवरील भिंगारवाडा चौकाजवळ असलेल्या द्वारकादास लस्सी दुकानासमोर घडला। या प्रकरणी प्रकाश सखाराम घोलप वय 52 राहणार नांगरे गल्ली माळीवाडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस नाईक यांनी फिर्याद दिली। फिर्याद या कर्तव्यावर असताना सदर घटना घडली। यावेळी झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आडवी तिडवी वाहने घालणाऱ्या वाहन चालकांना त्या वाहन मागे पुढे घेण्याबाबत सूचना देत होत्या। आरोपी घोलप हाही त्या वाहतूक कोंडीत अडकला होता। त्यास वाहन पुढे घेण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन त्याने फिर्यादीला शिवीगाळ सुरू केली। तसेच फिर्यादीचा हात पकडून शिवीगाळ करत चापटीने त्यांना मारहाण करू लागला। तसेच फिर्यादीची गळ्यातील ओढणी ओढत त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत त्यांचा विनयभंग केला। याशिवाय त्या कर्तव्य बजावत असताना त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला। त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश घोलप याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 353, 354, 332, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि पोलीस पथकाने आरोपी घोलप यास रात्री 11:30 वाजता अटक केली। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।